वेलकम टू खारुताई चॅनल. या व्हिडिओमध्ये आपण बेसिक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजीज म्हणजे असे टर्म्स जे अकाउंटिंगमध्ये नेहमी वापरले जातात ते शिकणार आहोत. जर आपल्याला अकाउंटिंग चांगलं शिकायचं असेल, बेटर अंडरस्टँडिंग हवी असेल, तर हे टर्म्स शिकणं आपल्याला इम्पॉर्टंट आहे. तर ह्या व्हिडिओपासून आपण असे टर्म्स डिटेलमध्ये बघणार आहोत आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण ट्रान्झॅक्शन्स, मॉनिटरी आणि नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स काय असतं हे बघणार आहोत. तर ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? ट्रान्झॅक्शन मीन्स एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस बिटवीन टू पर्सन्स और पार्टीज फॉर मनी और मनीज वर्थ इज नोन ॲज ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे एक्सचेंज म्हणजे आदलाबदल, गुड्स अँड सर्व्हिसेसच्या बदल्यात मनी और मनीज वर्थ म्हणजे पैसे, एकाने दुसऱ्याला गुड्स किंवा सर्व्हिसेस दिले आणि त्याने त्याला माघारी पैसे दिले, कॅशमध्ये असो, बँकमध्ये असो, बँक चेक, UPI, NEFT, कुठल्याही पद्धतीने त्याने त्याचा मोबदला दिला की मग ह्याला ट्रान्झॅक्शन म्हणतो. टू और मोर पर्सन, नॉट नेसेसरी जस्ट 2 पर्सन. ट्रान्झॅक्शन्स 2 प्रकारचे असतात, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आणि नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. The monetary transactions म्हणजे तेच, द ट्रान्झॅक्शन विच इन्व्हॉल्व्स अन एक्सचेंज ऑफ मनी और मनीज वर्थ डायरेक्टली और इनडायरेक्टली इज कॉल्ड मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. ओनली मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे बुक्स ऑफ अकाउंटमध्ये आपण फक्त जे पैशात मोजता येतं असेच ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करतो. मग मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्समध्ये गुड्स किंवा सर्व्हिसच्या बदल्यात पैसे मिळतात, मग ते कॅशमध्ये असो किंवा बँकच्या कुठल्याही फॉर्ममध्ये असो, चेक, UPI, NEFT, RTGS, असं कुठल्याही पद्धतीने आपल्याला पैसे मिळाले आपल्या गुड्स आणि सर्व्हिसेसच्या बदल्यात, तर त्याला आपण मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स म्हणतो. मग नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स म्हणजे काय? द ट्रान्झॅक्शन्स विच डज नॉट इन्व्हॉल्व अन एक्सचेंज ऑफ मनी और मनीज वर्थ डायरेक्टली और इनडायरेक्टली आर कॉल्ड नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. अँड एक्सचेंज ऑफ वन थिंग अगेन्स्ट अनदर थिंग इज कॉल्ड ॲज बार्टर ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे काय? तर नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्समध्ये गुड्स किंवा आपण सर्व्हिस प्रोव्हाइड केली तर त्याच्या बदल्यात आपल्याला दुसरे गुड्स किंवा सर्व्हिसेस मिळतात, पैसे नाही मिळत. म्हणजे गुड्सच्या बदल्यात गुड्स किंवा गुड्सच्या बदल्यात सर्व्हिसच्या बदल्यात गुड्स सर्व्हिस, तर ह्याला म्हणतात नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. गुड्सच्या बदल्यात गुड्स असेल तर त्याला आपण बार्टर ट्रेड पण म्हणतो. तर मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्समध्ये पेमेंट 2 पद्धतीने होऊ शकतं. कसं काय? तर इफ मनी इज पेड म्हणजे कॅश किंवा बँकने पेमेंट केली तर आत्ताच्या आत्ता केली, म्हणजे गुड्स घेतले आणि आपण त्याला लगेच पेमेंट केली, आज केली, तर दॅट इज कॅश ट्रान्झॅक्शन. फॉर एक्झाम्पल, बिझनेस ट्रान्झॅक्शन इन विच कॅश इज पेड और रिसिव्ड इमिडिएटली इज नोन ॲज कॅश ट्रान्झॅक्शन. आपण परचेस ऑफ गुड्स केलं 15,000चे, तर आत्ता गुड्स परचेस केले आणि कॅश दिले, आपण परचेस केले आणि आपण कॅश दिले, तर हे झालं कॅश ट्रान्झॅक्शन. आत्ताच्या आत्ता आपण लगेच पेमेंट केलं. तसंच एम्प्लॉईजची सॅलरी आपण महिन्याला पेमेंट करतो, तर टाईम झाला आणि आपण पेमेंट लगेच करून टाकतो, तर हे कॅश ट्रान्झॅक्शन झालं. पण जर पैसे नंतर दिले, म्हणजे लेटर, इन अ वीक किंवा इन अ मंथ और इन अ फ्यू मंथ्स असं असेल तर त्याला आपण क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणतो. क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? अ क्रेडिट ट्रान्झॅक्शन इज वन इन विच कॅश इज नॉट पेड और रिसिव्ड इमिडिएटली. लगेच पैसे मिळत नाही at the time of transaction, but it is paid or received at a later date. Goods, आता यानी एक्झाम्पल दिलं आहे, गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट टू मिस्टर अमन ॲट ₹8,000. म्हणजे गुड्स सर्व्हिसेस त्याने सेल केलं आज, पण त्याला काही दिवसांनी चेक मिळतो, तर हे झालं सेल ऑन क्रेडिट झालं, मग हे क्रेडिट ट्रान्झॅक्शन झालं. असंच दुसरं एक एक्झाम्पल दिलं आहे, सोल्ड मशिनरी टू मिस्टर अमर सिंग ऑन क्रेडिट ॲट ₹20,000.
मग त्याला मशिनरी दिली आणि आफ्टर सम मंथ्स म्हणजे 1-2 महिन्याचं क्रेडिट असेल त्यांनी कॅश पेमेंट केली. तर हे झालं क्रेडिट ट्रान्झॅक्शन. सो टू समराईज, ट्रान्झॅक्शन्स 2 टाईपचे असतात, मॉनिटरी अँड नॉन मॉनिटरी. मॉनिटरीमध्ये गुड्स और सर्व्हिसेसच्या बदल्यात आपल्याला पैसे मिळतात, कॅश असो बँक असो. आणि नॉन मॉनिटरीमध्ये गुड्स और सर्व्हिसेसच्या बदल्यात गुड्स और सर्व्हिसेसच मिळतात. तर गुड्स और सर्व्हिसेसच्या बदल्यात गुड्स और सर्व्हिसेस मिळतात त्याला बार्टर ट्रेड पण म्हणतात. आणि मॉनिटरी ट्रान्झॅक्शनमध्ये जे आपल्याला कॅश मिळतं, पैसे मिळतात, ते जर आत्ताच्या आत्ता मिळत असेल तर त्याला आपण कॅश ट्रान्झॅक्शन बोलतो. आणि जर ते नंतर म्हणजे आफ्टर स्पेसिफिक पिरियड आपल्याला जर पैसे मिळणार असेल तर त्याला आपण क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणतो. आता एंट्री म्हणजे काय? एखादी ट्रान्झॅक्शन असते, ट्रान्झॅक्शन होते, तर ती आपण बुक्समध्ये रेकॉर्ड करतो, तर त्याला आपण वी आर रेकॉर्डिंग एन एंट्री. रेकॉर्डिंग, चला तर एंट्रीचं डेफिनेशन बघूया. रेकॉर्डिंग ऑफ अ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द प्रॉपर फॉर्म ऑर मेथड इन द बुक्स ऑफ अकाउंट इज कॉल्ड एन एंट्री. म्हणजे काय, आपण एखादं ट्रान्झॅक्शन होतं तर त्याचं बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्डिंग करतो, त्याला एंट्री म्हणतो. ती कशी असते? सहसा असा जर्नल फॉर्मॅट असतो. डेट, पर्टिक्युलर्स, हे फोलिओ नंबर, डेबिट, क्रेडिट, हा झाला जर्नल फॉर्मॅट. मग आपण आजची डेट टाकू. मी रेकॉर्डिंग 17 तारखेला केलं आहे, आजच्या तारखेला केलं आहे म्हणून आजची तारीख टाकते. समजा ट्रान्झॅक्शन आहे की मी बँकेत कॅश डिपॉझिट केली आहे, असं ट्रान्झॅक्शन असेल तर मग बँक अकाउंट डेबिट होणार. 10,000 रुपये डिपॉझिट केले आणि कसे केले तर कॅशने केले डिपॉझिट, तर त्याला क्रेडिट करणार, कॅशला क्रेडिट करणार 10,000. तर हे डेबिट क्रेडिटचे रूल्स आपण नंतर बघू कसं का वगैरे, त्यात तुम्ही आत्ता अडकू नका. मग आणि खाली आपण मग नरेशन लिहितो ह्या एंट्रीच्या खाली की हे ट्रान्झॅक्शन काय आहे. तर व्हॉट इज नरेशन? अ नरेशन इज अ ब्रीफ एक्सप्लेनेशन ऑफ द बिझनेस ट्रान्झॅक्शन फॉर विच an entry is passed. A brief explanation of the business transaction for which an entry is passed is called as a narration. म्हणजे हे ट्रान्झॅक्शन, हे जे बिझनेस ट्रान्झॅक्शन होतं त्याचं एक थोडक्यात एक्सप्लेनेशन की हे नक्की काय ट्रान्झॅक्शन होतं, आपण एंट्री कुठल्या ट्रान्झॅक्शनची पास केली आहे, त्याला आपण नरेशन बोलतो. इट इज ऑलवेज गिवन इन अ ब्रॅकेट बिलो द जर्नल एंट्री अँड इट युजली स्टार्ट्स विथ द वर्ड बिंग ऑर फॉर. म्हणजे सहसा हे असा खालती ब्रॅकेट, एंट्रीच्या खाली एक ब्रॅकेट येतं आणि त्यामध्ये मग आपण असं बिंग किंवा फॉर हे वर्ड्स यूज करून सुरुवात करतो. बिंग कॅश डिपॉझिटेड इन बँक, म्हणजे आपल्याला कळतं की हे ट्रान्झॅक्शन नक्की काय होतं. चेक नंबर वगैरे, जर चेक डिपॉझिट केला तर चेक नंबर वगैरे बाकीचे डिटेल्स पण आपण त्यात नरेशनमध्ये देऊ शकतो, जेणेकरून आपल्याला अंदाज येईल की हे ट्रान्झॅक्शन काय होतं. मग शेवटचा पार्ट आहे गुड्स. गुड्स म्हणजे काय? द टर्म गुड्स रेफर्स टू मर्चंडाईज, कमॉडिटीज, आर्टिकल्स और थिंग्स इन विच अ ट्रेडर ट्रेड्स. एखादा बिझनेस पर्सन एखाद्या गोष्टीमध्ये डील करतो, ट्रेड करतो, म्हणजे एखादी गुड्स विकतो. म्हणजे वडापाववाला वडापाव विकतो, साडी म्हणजे कपडेचं दुकान असेल तर त्यात तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे कपडे मिळणार. तर ह्यांनी पण काही एक्झाम्पल्स दिले, आपण ते एक्झाम्पल्स बघूया. केमिस्टमध्ये मेडिसिन्स मिळणार, भाजी मंडीमध्ये व्हेजिटेबल वेंडरकडे व्हेजिटेबल्स मिळणार. आणि व्हेकल मॅन्युफॅक्चरर्स असेल लाईक बजाज ऑटो, हिरो मोटर्स. अजून कुठले आहेत तुम्ही कमेंटमध्ये सांगा, अजून कुठले व्हेकल मॅन्युफॅक्चरर्स आहेत. तर त्यांना काय लागतं? टायर्स आहे, इंजिन गिअरबॉक्स आहे, केबल्स आहेत. अजून काय असू शकतं ते पण कमेंटमध्ये सांगा, किंवा अजून दुसरे एक्झाम्पल्स जर तुम्हाला सुचतील ते पण कमेंटमध्ये सांगा. तर अंदाज आलाच असेल. म्हणजे किराणाच्या दुकानमध्ये गेला तर तुम्हाला गहू, तांदूळ ह्या गोष्टी मिळणार. टॉईजच्या दुकानात गेलात म्हणजे तर त्यात खेळणी मिळणार वेगवेगळ्या प्रकारची, आउटडोअर, इनडोअर. असे तुम्हाला काय अजून आयडियाज येत असेल तर कळवा मला.
तर हे झालं ओव्हरव्ह्यू ऑफ ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन्समध्ये मॉनिटरी, नॉन मॉनिटरी, बार्टर ट्रेड, अजून काय म्हणता येईल, कॅश ट्रान्झॅक्शन, क्रेडिट ट्रान्झॅक्शन, त्याची एंट्री कशी असते, परत त्याचं नरेशन काय असतं, मग हे ओव्हरऑल त्याचं फॉर्मॅट. आणि जनरली एखाद्या गोष्टीमध्ये आपण जे डील करतो त्याला गुड्स म्हणतो. ही झाली ह्या व्हिडिओची समरी. तर थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. जर तुम्हाला हे जे समरी नोट्स हवे असतील तर टेलिग्राम चॅनलवर मिळतील. आणि पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.